खून का बदला खूनसे घेतलेल्या आरोपीस जोडभावी पेठ पोलिसांनी 8 तासाच्या आतमध्ये अटक केली आहे। जोडभाई पेठ पोलिसांनी निर्गुणपणे खून केलेला आरोपीस 8 तासाच्या आत अटक करून हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला। दरम्यान 10 मार्च रोजी जोशी गल्ली रविवार पेठी इथल्या उद्धव महाराज यांच्या राहत्या घरासमोर एक इसम जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। या जखमी इसमाचं नाव तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सरवदे, राहणार रविवार पेठ जोशी गल्ली सोलापूर असं असल्याचं समजलं। दरम्यान याला सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता तो उपचारापूर्वीच मयत झाला। या इसमाचा निर्गुण खून झाला असल्याचं समजल्यानं पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप सोमण यांनी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले। दरम्यान त्या अनुषंगानं जोशी गल्ली रविवार पेठ इथं जाऊन चौकशी केली असता विष्णू पांडुरंग सरवदे याच्याकडे चौकशी केली असता तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सरवदे यानं उत्तम प्रकाश सरवदे याचा भाऊ सागर प्रकाश सरवदे याचा खून केला होता। त्याचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशानं उत्तम प्रकाश सरवदे यानं जोशी गल्ली रविवार पेठ इथल्या उद्धव महाराज सरवदे यांच्या घरासमोर मयत इसम तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सरवदे वय वर्ष 30 याला हातानं आणि लाथाबुक्क्यानं मारहाण करून गंभीर जखमी केलं आणि जीवे ठार मारून पळून गेला असल्याचं सिद्ध झालं। त्याच्याविरुद्ध जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान माहितीच्या अनुषंगानं इथं राहण्यास असलेल्या इसमाकडे चौकशी केली असता त्यानं गुन्ह्यात आरोपी नामे उत्तम प्रकाश सरवदे वय वर्ष 35 राहणार रविवार पेठ जोशी गल्ली याला शिताफीनं पकडून ताब्यात घेऊन सदरचा गंभीर गुन्हा घडल्यापासून केवळ 8 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप सोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख, इम्रान बशीर, दादासाहेब सरवदे, उत्तम कसगावडे, यश नागटिळक, मल्लीनाथ स्वामी, विजयकुमार महादेव कोष्टी यांनी पार पाडली।